मुंडवा जमीन व्यवहार प्रकरणी पार्थ पवारांच्या अडचणी मांडण्याची शक्यता. पार्थ पवारांवर अद्याप गुन्हा दाखल का नाही, मुंबई हायकोर्टाचा थेट सवाल. पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणामध्ये कुणालाही वाचवायचं नाही, सरकार मुंबई उच्च न्यायालयामध्ये सबमिशन करेल, मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य. अजित पवारांची 2018 पासूनच मुंडव्यातील जमिनीवर नजर. पुण्याचे तत्कालीन उपमहापौर निलेश मगर यांनी जमिनीची पॉवर ऑफ अटर्नी घेतली होती, अंजली दमानी यांचा आरोप. पुणे जमीन व्यवहाराशी माझा काही संबंध नाही, मी 2004 साली उपमहापौर होतो आणि हा व्यवहार 2018 मध्ये निलेश मगर यांनी दमानी यांचे आरोप फेटाळले. शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं निवासस्थानी स्नेहभोजनाचा कार्यक्रम. मविया खासदारांसह अजित पवार आणि गौतम अदानीही उपस्थित. कार्यक्रमानंतर अजितदादा आणि रोहित पवारांचा एकत्र कारनं प्रवास. लाडक्या बहिणींनी विरोधकांचा टांगा पलटी केला. योग्य वेळी लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन. लाडक्या बहिणीमुळे सरकार आलं, पण 1 नंबरचा माणूस 2 नंबरला जाऊन बसला. जयंत पाटलांचा फडणवीसांसह शिंदेंना टोला. तर आमच्यात नंबर बदलतात, अदलाबदली करत असतो, देसाईंचा प्रतिटोला. जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुका जोमानं लढायच्यात. धनशक्तीला श्रमशक्तीतून उत्तर देऊ, मवियासोबतच युती करा. महायुतीमधील पक्षासोबत युती नको, उद्धव ठाकरेंचे जिल्हा प्रमुखांना आदेश. अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला. मद्रास हायकोर्टाच्या न्यायाधीश हक्कभंग नोटिशीवरून गेरलं तर कोण होतास तू, काय झालास तू, शहांचा व्हिडिओ शेअर करत फडणवीसांनीही ठाकरेंना डिवचलं. राहुल गांधींकडून अमित शहानं एसआयआरवर खुल्या चर्चेचं आवाहन. तर संसद तुमच्या हिशोबानं चालत नाही, किती चिथावलं तरी माझ्या भाषणाचा क्रम मी ठरवेन, लोकसभेत शहा संतापले. नेहरू गांधी कुटुंबानं 3 वेळा मतचोरी केली. पंडित नेहरू, इंदिरा गांधी आणि सोनिया गांधी यांची उदाहरणं देत अमित शहांचा दावा. गदारोळानंतर विरोधकांचा लोकसभेतून सभात्याग. बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी सरकार जंगलामध्ये 1 कोटींच्या शेळ्या बकऱ्या सोडणार. काही बिबटे आफ्रिकेला पाठवण्याचा प्रस्ताव. वनमंत्री गणेश नाईकांनी. निधीवरून भाजपा आमदारांचे अजित पवारांवर आरोप. अजितदादा फाईलवर सहीच करत नाही, चरणसिंह ठाकूर यांची नाराजी. तर अर्थ विभाग ओबीसी विरोधी आहे का, योजनेसाठी अडथळे येत असल्याची परिणय फुकेंची तक्रार. भोसरी जमीन व्यवहार प्रकरणामध्ये एकनाथ खडसेंना दणका. एकनाथ खडसेंनी आरोप मुक्तीसाठी केलेला अर्ज विशेष न्यायालयानं फेटाळला.